आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटी पर्यंत अशा प्रकारे झालेल्या एका मोठ्या बातमीनुसार शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी सध्या समोर आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी आजची ही बातमी म्हणजे एक लॉटरी लागली आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झाले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, पीक विमा योजनेतील सर्वात मोठी घोषणा ही आज या ठिकाणी झालेली आहे। कारण या ठिकाणी पीक विमा या ठिकाणी 2 ते 3 तासामध्ये पेपरला या ठिकाणी आजची बातमी आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, 2 ते 3 तासामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप होणार आहे। ही बातमी अक्षरशः आज या ठिकाणी पेपरला आलेली आहे। आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। आज तुमच्या खात्यात शेतकरी बांधवांनो, मित्रांनो, जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा या ठिकाणी केले जाणार आहे। ही खूप मोठी आनंदाची बातमी अक्षरशः पेपरला या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नेमकं या ठिकाणी पात्रतेची यादी म्हणजे पात्र शेतकऱ्यांची यादी, जे शेतकरी पात्र आहेत त्याचे पात्र शेतकऱ्यांची यादी, अपात्र शेतकऱ्यांची यादी सविस्तर अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। त्यासोबतच नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे आज येत्या थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पडणार आहे ते जिल्हे सुद्धा या ठिकाणी बघून घेणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे शेतकरी बांधवांनो, आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। शेतकरी बांधवांनो, आजची ही बातमी अक्षरशः या ठिकाणी 100% खरी आहे, कारण ही बातमी या ठिकाणी आज पेपरला आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, या 14 जिल्ह्यामध्ये आजपासून पीक विमा वाटपाचे आदेश सुद्धा देण्यात आले। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती ही कृषी विभागाने जाहीर केली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता। बघा शेतकरी बांधवांनो, 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंतचा अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालं होतं, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी हे पीक विम्याचे पैसे पडणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता कुठली काळजी किंवा चिंता करण्याची तुम्हाला गरज नाही, कारण येत्या 2 ते 3 तासामध्ये या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। त्यामुळे नेमके कोणते शेतकरी यामध्ये अपात्र ठरवले गेलेत, नेमके कोणते शेतकरी पात्र ठरवले गेलेत, सगळी सविस्तर यादी अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी आपण बघून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं। बघा, 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल, कमी मिळाला असेल, त्यांना आता 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो असं सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम सरकार शेतकऱ्यांना कशी काय देईल, त्यांना कशी काय मिळेल, तर त्याचं मुख्य कारण देखील सरकारनं सांगितलं आहे शेतकरी बांधवांनो। ते म्हणजे 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, या मागच्या 3 ते 4 वर्षाचा पीक विमा सरकारने शेतकऱ्यांना दिलेला नव्हता। तो पीक विमा आज या 14 जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी लागलेला आहे। जर का तुम्ही या 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल शेतकरी बांधवांनो, तर तुम्हाला सुद्धा आज या ठिकाणी पेपरला आज बातमी सुद्धा आलेली आहे की तुम्हाला या ठिकाणी पेपरला बातमी आल्यामुळे तुम्हाला 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी पीक विमा मिळणार असल्याची 100% बातमी ही खरी आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग अगोदर सरकारवर खूप जास्त नाराज होता, पण आता सरकारने सर्व खुश करण्यासाठी पीक विमा वाटपाचे आदेश या ठिकाणी दिले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आजपासून पीक विमा वाटपाला आदेश म्हणजे सुरुवात होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आत्ताच तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं शेतकरी बांधवांनो, की आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की या ठिकाणी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी निधी आज वाटप सोडण्याचे सांगितले गेले। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे। ती यादी आपण अगदी एका मिनिटा या ठिकाणी बघून घेणार आहोत। त्यानंतर पात्र शेतकरी, अपात्र शेतकरी, नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे सगळं सविस्तर अगदी एका मिनिटामध्ये बघून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, यामध्ये 10% शेतकरी पात्र ठरवण्यात आले आहे, 90% शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा या ठिकाणी वाटप होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो,
थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावर येणार आहे. ही 100% बातमी शेतकरी बांधवांनो खरी आहे. या 14 जिल्ह्यामधील शेतकरी तुम्ही असाल तर तुम्हाला सुद्धा आज पीक विमा भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं. शेतकरी बांधवांनो, नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र ठरवलं गेलं याची यादी सुद्धा सरकारनं आज जाहीर केली आहे. आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे शेतकरी बांधवांनो, आणि उद्या काही जिल्हे या ठिकाणी घेणार आहे. त्यामुळे उद्याही 14 जिल्ह्यामध्ये असं टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये आता सोडला जाणार आहे. ही बातमी अक्षरशः या ठिकाणी पेपरला आज आलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आटला कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. कारण बऱ्याचशा दिवसापासून अफवा सुटल्या होत्या की पीक विमा आज येईल, उद्या येईल, परवा येईल, पण या अफवांवर विश्वास ठेवू नका. आजची बातमी या ठिकाणी शेवटपर्यंत बघा, जेणेकरून नेमके ते कोणते 14 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना म्हणजे तुमच्या जिल्ह्याचंही नाव यामध्ये असणार आहे. हे 100% शेतकरी बांधवांनो खरं आहे. हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालं होतं त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळं सर्व शेतकरी आज खुश होणार आहे. थोड्याच वेळात तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यात शेतकरी बांधवांनो वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा जमा होणार आहे. काल काही जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप झालं आणि आज या 14 जिल्ह्यामध्ये हे वाटप होणार आहे. नेमके ते कोणते 14 जिल्हे आहेत अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी आपण बघून घेत आहोत. त्यामुळे नेमके कोणते शेतकरी पात्र आहेत ते देखील या ठिकाणी बघणार आहोत. नेमके अपात्र शेतकरी कोणते आहेत त्याची सविस्तर अशी यादी सरकारने दिलेली यादी या ठिकाणी आपण वाचून घेणार आहोत. त्यामुळे नेमकी 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज या पीक विमा वाटप करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिले आहेत. आता बघा शेतकरी बांधवांनो, या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा होईल असं कृषी विभागानं सांगितलंय. आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयाचा पीक विमा येणार आहे, तर काही शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा येणार नाही. कारण ते शेतकरी या ठिकाणी अपात्र ठरवले गेले. त्यामुळे हे पाहणं हे तितकं महत्त्वाचं ठरणार आहे की नेमके कोणते शेतकरी यामध्ये अपात्र ठरवले गेले आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल नेमके कोणते शेतकरी यामध्ये अपात्र आहेत, कोणते शेतकरी पात्र आहेत. शेतकरी बांधवांनो, 2022 पासून शेतकरी बांधवांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता 2022 पासून पीक विमा थकीत असेल, तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल, कमी मिळाला असेल, तर तुम्हाला या ठिकाणी 30,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो. 2022 बघा, 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंतचे राहिलेले सर्व पैसे 30,000 रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर काही शेतकऱ्यांना काल बँकेच्या खात्यावर या ठिकाणी शेतकरी बांधवांनो 52,000 रुपये मी सांगितल्याप्रमाणे काल 5 ते 6 जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचे पैसे पडलेले आहे. ही बातमी अक्षरशः पेपरला या ठिकाणी आज आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, काल 5 ते 6 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप झाले. त्यांना काल 49,000, 50,000, 52,000, 48,000 एवढे पैसे या ठिकाणी पीक विम्याचे जमा झालेले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील पीक विम्याचे पैसे आले का? तुमच्या जिल्ह्यामध्ये आले असेल तर तुमच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं, गावचं नाव व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करायचं आहे. आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत हे पैसे आले नसेल, 1 रुपया सुद्धा तुम्हाला पीक विम्याचा भेटला नसेल, तरीही तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं, गावचं नाव कमेंट नक्की करायचं आहे. जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे, बाकीच्या शेतकऱ्यांना देखील समजणार आहे नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत हे पीक विमा भेटलेला आहे, नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा भेटलेला आहे, सर्व काही या ठिकाणी समजेल. त्यामुळे व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा. आता या 14 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पीक विमा वाटपाचे आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिली आहेत. शेतकरी बांधवांनो, आता फक्त या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येत असल्याने सरकारनं जाहीर केलं. आपल्या राज्यात शेतकरी बांधवांनो, मित्रांनो, आपल्या राज्यात 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यामधील जवळपास मी सांगितल्याप्रमाणे 6 ते 7 जिल्ह्यामध्ये बघा, 6 ते 7 जिल्ह्यामध्ये हा पीक विम्याचे वाटप या ठिकाणी झालेले आहे. त्यामुळे नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही त्यांनी कमेंट नक्की करायची. त्यांच्या जिल्ह्याची, त्यांच्या तालुक्यांची, त्यांच्या गावचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून राहिलेल्या यादीमध्ये तुमचे जिल्हा येईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना वाटत होतं की पीक विमा 5,000, 8,000, 10,000 येईल, 15,000 येईल, परंतु केंद्र सरकारनं 2022 ते 2023, 2024चा पीक विमा एकदम खात्यावर 50,000, 49,000 रुपये या ठिकाणी टाकत आहे. त्यामुळे नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे आले असेल, नसेल आले, त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं नाव कमेंट नक्की करायचं आहे. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. शेतकरी बांधवांनो,
तुमच्या शेती पिकाला 2022 बघा 2022 असेल 2023 असेल 2024मध्ये बाजरी पिकाचं नुकसान या ठिकाणी जास्त झालं असेल त्याचा पीक विमा तुम्हाला मंजूर झाला आहे का? त्यानंतर ज्वारी असेल, तूर असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, केळी असेल, आंबे असेल, मूग असेल, मटकी असेल, शेंगा असेल, अशा सर्व पिकांची शेतकरी बांधवांनो सरकारने यादी एक सविस्तर जारी केली आहे. जवळपास 35 पिकांची नोंद या पीक विमा योजनेमध्ये आढळली आहे आणि या 35 पिकांसाठी या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी पीक विमा त्यांच्या खात्यावर या ठिकाणी हस्तांतरित केला जाणार आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांची, अपात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी आपण बघून घेत आहोत. शेतकरी बांधवांनो, या 35 जिल्ह्यामध्ये कांदा असेल, सोयाबीन असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, तूर असेल, मटकी असेल आणि कापूस असेल या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर केले असल्याचं सांगितलं झालं आहे. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं शेतकरी बांधवांनो की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नेमके कोणते ते 14 जिल्हे आहेत, पात्र शेतकऱ्यांची यादी आहे, अपात्र शेतकऱ्यांची यादी आहे, सगळं अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी आपण बघून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जिल्हे बघितल्याशिवाय व्हिडिओ सोडून जाऊ नका शेतकरी बांधवांनो. तुमचं यामध्ये खूप जास्त नुकसान होऊ शकतं. जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमके किती वाजता पैसे या ठिकाणी येणार आहेत, तुम्ही पात्र शेतकरी आहात की अपात्र शेतकरी आहात आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतो हे तुम्हाला सविस्तर या ठिकाणी समजणार आहे. त्यामुळे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अधिकाऱ्यांना बोलताना शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा सोडावा असे सविस्तर असे आदेश दिले आहेत. जवळपास शेतकरी बांधवांनो 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सोडण्यात येत आहे. काल शेतकरी बांधवांनो मी सांगितल्याप्रमाणे 5 ते 6 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे या ठिकाणी वाटप देखील झालं. म्हणजे 5 ते 6 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या ठिकाणी 50,000, 49,000, 48,000 इतके पैसे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले असेल नसेल आले तरी देखील तुमच्या जिल्ह्याचं नाव, या तालुक्याचं नाव, गावचं नाव या व्हिडिओच्या कमेंट खाली नक्की करायचं आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्यायचं आहे. जेणेकरून या जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करा असे कृषी विभागाने या ठिकाणी आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता नेमके कोणते 14 जिल्हे आहेत ते आपण बघून घेऊया. त्या अगोदर शेतकरी बांधवांनो आता कुठली काळजी किंवा चिंता करण्याची तुम्हाला गरज नाही आहे. या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण पाहणार आहोत. पण त्याआधी कोणकोणते शेतकरी आपण अपात्र ठरवले गेले आहेत यामधून याची यादी सुद्धा अगदी 2 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना देखील आलेली आहे. सरकारकडून या ठिकाणी सूचना अशी आलेली आहे की सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा शेतकरी बांधवांनो जमा होणार नाही. कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांना खात्यावर जमा झालाच नाही, तो सरकारला परत गेला होता. त्याचं कारण म्हणजे शेतकरी बांधवांनो सरकारने अशा 12 बँका निवडल्या आहेत ज्या राष्ट्रीय अधिकृत आहेत, ज्या बँकांना पैसे येण्यासाठी कुठलीही अडचण या ठिकाणी होत नाही. शेतकरी योजनेचे म्हणजे शेतकऱ्यांच्या कोणत्याही योजनेचे, कोणत्याही शिष्यवृत्तीचे, कशाचेही पैसे या 12 बँकांवर सहजरित्या या ठिकाणी पडत असतात. या 12 बँकांचं खातं तुम्ही उघडलं असेल शेतकरी बांधवांनो तुम्हाला कुठली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. पण या 12 बँका व्यतिरिक्त तुम्ही इतर बँकेचं खातं या ठिकाणी उघडलं असेल तर ते लगेच त्वरित बंद करा आणि या ठिकाणी या 12 बँकेतील एखाद्या बँकेमध्ये खातं हे उघडून घ्यायचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान अगोदर झालं होतं. म्हणून आता शेतकरी बांधवांना या ठिकाणी सरकारने पीक विमा सोडण्यासाठी या 12 बँका निवडल्या आहेत आणि 12 बँकांची यादी सुद्धा या ठिकाणी दिली आहे. या 12 बँकांचं यादीत जर तुमचं नाव असेल, तुमचं खातं असेल तर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी लगेच या ठिकाणी जमा होणार आहे. सरकारने फक्त या 12 बँकांनाच प्राधान्य दिलं सर शेतकरी बांधवांनो, कारण हा पीक विमा जो केंद्र सरकारकडून सोडला जातो तो या ठिकाणी या 12 बँकेमध्येच येणार आहे. त्यामुळे या 12 बँका सोडून तुम्ही इतर बँकेत खातं उघडलं असेल तर तुम्हाला पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांकडून अडचण येत असल्याचं समोर गेलं आहे. त्यामध्ये पीक विमा लवकर जमा होत नाही असंही या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. काही त्रुटी, काही कंडिशन या ठिकाणी येतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे. नेमकं कोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा सोडण्यात जाणार आहे. आज असेल, उद्या असेल, परवा असेल, असे 3 टप्प्यामध्ये तुमच्या देखील खात्यामध्ये या ठिकाणी पीक विमा सोडला जाणार असल्याची मोठी माहिती सध्या समोर आली आहे. शेतकरी बांधवांनो आता या ठिकाणी आपण बघून घेणार आहोत नेमकं कोणत्यातल्या 12 बँका आहेत ज्या 12 बँकांमध्ये आज या ठिकाणी पैसे सोडले जाणार आहे. त्यामुळे नेमकं 12 बँकांची यादी लक्षपूर्वक ऐकायची आहे.
त्यामध्ये पहिली बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यानंतर जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, शेतकरी बँक ऑफ महाराष्ट्र. शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक बँकांची यादी या ठिकाणी ऐकायची आहे. बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा. जवळपास 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे. शेतकरी बांधवांनो, गेल्या काही महिन्यापूर्वी पीक विम्याची शाळा झाल्याची बातमी या ठिकाणी आली होती. त्यामुळे आता या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक बघायची आहे. जिल्ह्यांची यादीसुद्धा आपण लक्षपूर्वक ऐकायची आहे, जेणेकरून या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या ठिकाणी आज हे पीक विम्याचे पैसे 100% या ठिकाणी खात्यामध्ये येणार आहे. तुम्ही कुठलीही काळजी किंवा चिंता करू नका शेतकरी बांधवांनो. तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये नसेल तरीही काळजी करू नका, कारण दुसऱ्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं सुद्धा नाव येणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अपत्रीची कारणं देखील सांगण्यात आली आहे, अपत्रीची कारणं बघून घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण ज्या शेतकऱ्यांची गायरान जमीन, रस्त्यालगत जमीन, कॅनलच्या बाजूला जमीन, सरकारी जमीन दाखवून त्यांनी पीक विमा उचलला असेल, त्यांना शेतकरी बांधवांनो आज पीक विमा या ठिकाणी भेटणार नाही, त्यांना या ठिकाणी सोडला जाणार नाही. तुमचा जिल्हा, आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आपण बघून घेत आहोत. आज, उद्या आणि परवा असे 3 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी पीक विमा या ठिकाणी या 14-15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे. राहिलेले जिल्हे दुसऱ्या यादीमध्ये या ठिकाणी आपण लगेच या ठिकाणी व्हिडिओसुद्धा बनवू दुसऱ्या यादीचा. त्यामुळे आता पहिल्या यादीमध्ये या ठिकाणी अकोला असेल, नांदेड असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, लातूर असेल, बीड असेल, बुलढाणा असेल. शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक या ठिकाणी जिल्ह्यांची नावे ही लक्षपूर्वक ऐकायची आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे या ठिकाणी येणार आहे. आणि तुमचा जिल्हा नसेल तरी तुम्ही काळजी किंवा चिंता करायची गरज नाही आहे, तुमचा जिल्हा या ठिकाणी लवकर येणार आहे. त्यानंतर सांगली असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल. शेतकरी बांधवांनो, या व्यतिरिक्त तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्ह्याचं नाव हे पुढच्या यादीमध्ये येणार आहे. आणि तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवायचं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कुठली काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही आहे, कारण तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे 100% शेतकरी बांधवांनो पडणार आहे. कारण ही बातमी अक्षरशः पेपरला आलेली आहे.